नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. नमस्ते महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आता बघूयात अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. भाजपची 36 उमेदवारांची यादी रात्री उशिरा जाहीर झाली. यामध्ये आंध्र प्रदेश, आसाम, महाराष्ट्र, ओडिशा यातील उमेदवारांचा समावेश आहे. त्यानंतर भाजपची 51 उमेदवारांची ही यादी जाहीर झाली. 22 आंध्र प्रदेशच्या उमेदवारांचा यामध्ये समावेश असून मेघालयातील एकाची उमेदवारी निश्चित झाली आहे. भाजपने महाराष्ट्रातील 6 उमेदवारांची नावं जाहीर केली असून पुण्यातून गिरीश बापट आणि बारामतीमधून कांचन राहुल कुल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर काँग्रेसनं भिवंडीतून सुरेश टावरे यांना उमेदवारी दिली. नांदेडमधून प्रताप चिखलीकर, जळगावमधून स्मिता उदय वाघ, तर दिंडोरीतून डॉक्टर भारती पवार, सोलापूरमधून जय सिद्धेश्वर स्वामी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बारामतीमधून भाजप कुणाला उमेदवारी देणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. भाजप ही जागा स्वतः लढवणार की महादेव जानकरांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला देणार याबाबत उत्सुकता ताणली गेली होती. मात्र भाजपनं राष्ट्रीय समाज पार्टीचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी देऊन सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. त्यामुळे सुप्रिया सुळे यांची थेट लढत आता कांचन कुल यांच्यासोबत होणार आहे. काँग्रेसनेही 35 उमेदवारांची यादी जाहीर केली असून त्यामध्ये महाराष्ट्रातील 5 उमेदवारांचा समावेश आहे. काँग्रेसनं चंद्रपूरमधून विनायक बांगडे, जालन्यातून विलास अवताडे, औरंगाबादमधून सुभाष झांबड, तर भिवंडीतून सुरेश टावरे आणि लातूरमधून मच्छिंद्र कामत यांना उमेदवारी जाहीर केली आहे. राज्यामध्ये काँग्रेस एनसीपीसह काही मित्रपक्ष आघाडीची घोषणा करण्याची शक्यता आहे. तरीही काँग्रेस प्रमुख नेत्याबाबत उमेदवार असतील की नाही याबाबत कोणतंही स्पष्टीकरण या ठिकाणी देण्यात आलेलं नाहीये. माढ्याचा तिढा अखेर शरद पवारांनी सोडवला. राष्ट्रवादीकडून संजय शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. बारामतीत स्वतः शरद पवार यांनी संजय शिंदे यांची उमेदवारी जाहीर केली. माझ्यापेक्षा जास्त मतांनी संजय शिंदे यांना निवडून द्या असं आवाहन शरद पवार यांनी यावेळी केलं आहे. अडचणीच्या काळात पवारांनी आपल्याला आशीर्वादच दिलेत. आपलेही विचार कायम शरद पवारांप्रमाणेच होते असं वक्तव्य संजय शिंदेंनी आपल्या प्रवेशादरम्यान केलं आहे. दरम्यान आपण राष्ट्रवादीमध्ये पवार साहेबांच्या प्रेमापोटीच आल्याचं संजय शिंदे म्हणाले. इतर पक्षामध्ये गेलेला कोणताही उमेदवार लोकहितासाठी गेला नसल्याचं देखील ते म्हणाले. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचा मुलगा रोहन देशमुख यांना भाजप माढ्यातून उमेदवारी देण्याची शक्यता आहे. रोहन देशमुख हे लोकमंगल मल्टीस्टेट कोऑपरेटिव्हचे चेअरमन आहेत. ते संजय काकडे यांचे जावई आहेत. त्यांच्या उमेदवारीमुळेच संजय काकडे यांचं बंड थंड झाल्याचं मानलं जात आहे. तर उस्मानाबादमधून राष्ट्रवादी काँग्रेसनं राणा जगजितसिंग पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. राणा जगजितसिंग हे पद्मसिंग पाटील यांचे सुपुत्र आहेत. तर त्यांच्या विरोधात शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर हे उमेदवार आहेत. गेली अनेक वर्ष पद्मसिंग पाटील आणि निंबाळकर यांच्यात राजकीय संघर्ष आहे. सोलापूरमध्ये लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार कोण असणार या चर्चेला आता पूर्णविराम मिळालाय. सोलापुरात प्रकाश आंबेडकरच उमेदवार असणार आहेत. वंचित बहुजन आघाडीचे अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या पत्नी अंजली आंबेडकर यांच्या वतीनं प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडी यांनी 19 मार्चला नामांकन घेतलंय. त्यामुळे प्राध्यापक अंजली आंबेडकर अकोल्यातून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार असतील अशी चर्चा पसरली आहे. काही दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी मात्र आपल्या व्यतिरिक्त कुटुंबातील कुणीही निवडणूक लढवणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. हे विशेष. सांगली लोकसभेसाठी स्वाभिमानीच्या कोट्यातून जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील, गोपीचंद पडळकर, अजितराव घोरपडे आणि इंद्रजित देशमुख आदींच्या नावाबाबत चर्चा सुरू आहे. या संदर्भात मुंबईमध्ये बैठक होणार असल्याचं खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले. त्यामुळे सांगली उमेदवारीचा फैसला होण्याची शक्यता आहे. शिवसेनेची उमेदवारांची पहिली 21 उमेदवारांची यादी जाहीर झाली. हिंगोली, उस्मानाबाद आणि हातकणंगले या 3 ठिकाणी फक्त नवीन उमेदवार देण्यात आले. तर पालघरमध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्यामुळे तिथे उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही. साताऱ्याच्या जागेबाबतही अजून निर्णय झालेला नाहीये. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील माने यांना उमेदवारी देण्यात आली आहे. धैर्यशील माने हे खासदार निवेदिता माने यांचे सुपुत्र आहेत. 2018 साली निवेदिता माने आणि धैर्यशील माने यांनी शिवसेनेत प्रवेश केला. भाजप स्वीकृत खासदार संजय काकडेंची नाराजी दूर करण्यात अखेर भाजपला यश आलंय. गेल्या अनेक दिवसांपासून संजय काकडे पुण्यातून तिकीट मिळवण्यासाठी आग्रही आहेत. मात्र संजय काकडेंना पश्चिम महाराष्ट्राची मोठी जबाबदारी देण्यात आल्याचं कळतंय. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची मध्यस्थी पुन्हा एकदा यशस्वी झाल्याचं दिसून आलंय. सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील शिर्डीमधून शिवसेनेला मदत करणार असल्याचं कळतंय. सेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी तसा दावा केलाय. 2 दिवसांपूर्वी विखे पाटील यांची भेट घेतल्याचंही लोखंडे यांनी सांगितलंय.
मावळ लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार आणि शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे हे अचानकपणे एकमेकांसमोर उभे ठाकले होते. देहू नगरीतील तुकाराम बीजोत्सव सोहळ्यात हे दोन्ही उमेदवार समोरासमोर आले होते, मात्र त्यांनी एकमेकांशी बोलणं टाळलं. निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू झाले. काँग्रेस नेते आणि माजी विरोधी पक्षनेते प्रवीण छेडांनी भाजपत प्रवेश केलाय. मुख्यमंत्र्यांच्या हजेरीत पक्षप्रवेश यावेळी पार पडलाय. यावेळी भाजप खासदार संजय काकडेही हजर होते. राष्ट्रवादीच्या नेत्या भारती पवार यांनीही भाजपचा झेंडा हाती घेतलाय. मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांचा भाजपत प्रवेश झाला. त्यांना दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची चर्चा आहे. तर भारती पवारांच्या संभाव्य उमेदवारीमुळे भाजपचे विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण नाराज झालेत. मला डावलून जर भारती पवार यांना उमेदवारी देण्यात येत असेल तर तो माझ्यावर अन्याय असेल, असं हरिश्चंद्र चव्हाण म्हणाले. सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघातून काँग्रेसकडून नवीनचंद्र बांदिवडेकर यांचा पत्ता कट करून रमेश कीर यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. सनातन संस्थेशी संबंध असल्यानं नवीनचंद्र बांदिवडेकर यांच्या उमेदवारीनं नवा वाद निर्माण झाला होता. सिंधुदुर्गातून नवीनचंद्र बांदिवडेकरांचा पत्ता कट होण्याची शक्यता अशोक चव्हाणांकडून बांदिवडेकरांना तातडीचं बोलावणं आलंय. मुंबईतील गांधी भवनात अशोक चव्हाण आणि बांदिवडेकर यांच्यात चर्चा होणार आहे. उस्मानाबाद लोकसभा लढतीचं चित्र देखील स्पष्ट झालंय. तिथून शिवसेनेनं ओमराजे निंबाळकरांना उमेदवारी देताच राष्ट्रवादीनं त्यांचे पारंपरिक विरोधक राणा जगजितसिंग पाटील यांना मैदानात उतरवलंय. आधी तिथून बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांचं नाव चर्चेत होतं. उत्तर मध्य मुंबईतून भाजपनं पूनम महाजन यांना उमेदवारी दिली. आता त्यांच्यासमोर आव्हान असणार आहे ते आघाडीच्या उमेदवार प्रिया दत्त यांचं. 2014च्या लोकसभा निवडणुकीत पूनम महाजन यांनी विजय मिळवला होता. मतदारसंघात केलेल्या विकास कामांच्या जोरावर विजय मिळवू असा विश्वास पूनम महाजन यांनी व्यक्त केला आहे. अंबरनाथमध्ये स्टेशनजवळ अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आली. अंबरनाथ पालिकेच्या अतिक्रमण विभागानं ही कारवाई केली. स्टेशन बाहेरचा रस्ता हा अरुंद असल्यामुळे रेल्वे प्रवाशांची मोठी कोंडी होत होती. त्यामुळे नागरिकांनी मात्र या कारवाईबद्दल सुटकेचा निश्वास सोडला आहे. कल्याण तालुक्यातल्या खडवली इथल्या भातसा नदीवरील 45 वर्ष जुना पूल कोसळला. सार्वजनिक बांधकाम विभागानं या पुलाकडे दुर्लक्ष केलं होतं. मागील काही दिवसांपासून हा धोकादायक अवस्थेत हा पूल होता. जिलेटिनचे स्फोट करत असून त्यामुळेच पूल कोसळल्याचा दावा भातसा धरणाच्या अभियंत्यांनी केलाय. लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी अंबरनाथ पालिकेच्या सफाई कामगारांना निवडणुकीचं काम करण्याचे आदेश देण्यात आलेत. पालिकेत एकूण 550 सफाई कामगार काम करतात. त्यातील 300 कामगारांना निवडणुकीचं काम देण्यात आलंय. बदलापुरात एका व्यक्तीनं आपली पत्नी आणि 2 मुलांना थंड पेयातून विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये लक्ष्मी भोसले आणि तिचा 7 वर्षीय मुलगा निर्भयचा मृत्यू झालाय, तर 6 वर्षीय रुद्रवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या धक्कादायक प्रकारानंतर बदलापूर पूर्व पोलिसांनी संभाजी भोसले या नराधमाला अटक केली आहे. मुंबईतील माटुंगा परिसरातील रेल्वेच्या वर्कशॉपमध्ये दुपारच्या सुमारास आग लागली होती. ही आग एका पूर्ण सेक्शनला लागल्यानं त्यामध्ये मोठं नुकसान झालं. दरम्यान यावेळी आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे ढोके या चित्रीकरण करत असताना त्यांना मज्जाव करण्यात आल्याचा प्रकार घडलाय. तर आग लागो किंवा जळून खाक होऊ दे, पण तुम्ही चित्रीकरण करू नका, अशा उद्धट भाषेचा यावेळी वापर करण्यात आला. चेंबूरमध्ये आरपीएफ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुलानं बापाची हत्या केली. तर पीएल लोखंडे मार्गावर दारू पिण्यासाठी बसलेल्या दोघांमध्ये मोबाईल चोरीच्या आरोपावरून हत्या झाली. आरोपी अफ्ताफ हलवाईनं महेंद्र सिंगवर चाकूने वार केले, त्यामध्ये त्याचा मृत्यू झालाय. चेंबूरमध्ये धुलवडीच्या दिवशीच 2 ठिकाणी हत्या झाली आहे. निवडणुकीसाठी मतदान न केल्यास बँक खात्यातून 350 रुपये वजा होणार असल्याची बातमी सध्या व्हायरल होत आहे. ही बातमी पूर्णतः चुकीची असल्याचं मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं कळवलंय. नागरिकांनी अशा बातम्यांवर विश्वास ठेवू नये, तसंच अशा बातम्या समाज माध्यमांवर फॉरवर्ड करू नये, असं आवाहन देखील मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं केलं आहे. सांगलीमधील मिरजेतील गोसावी समाजाकडून अनोखी होळी खेळली जाते. यावेळी सर्व महिला आपल्या नवऱ्याला काठीने मारतात. होळीच्या निमित्तानं गोसावी समाजात अनेक वर्षांपासूनची ही परंपरा आहे. तर हा खेळ पाहण्यासाठी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. मध्य रेल्वे आणि हार्बर लाईनवरती दुरुस्तीच्या कामांसाठी रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे ठाणे ते कल्याण डाऊन धीम्या मार्गावर आणि कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक असणार आहे. त्यामुळे लोकल 10 ते 15 मिनिटं उशिराने धावतील, अशी माहिती मध्य रेल्वेनं दिली आहे. पश्चिम रेल्वेवर कोणताही ब्लॉक नसणार आहे.
वसईजवळील सर्व समुद्र किनाऱ्यांवर बेसुमार वाळू उपसा होतोय, त्यामुळे समुद्र किनारे धोकादायक बनत चाललेत. त्याशिवाय साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी या ठिकाणी पर्यटकांची गर्दी असतानाही जीवरक्षकांचा अभाव असल्यामुळे पर्यटकांच्या जीवावर देखील बेतत आहे. मुंबई महानगरपालिकेनं इंग्रजी शाळांचा दर्जा सुधारण्यास सुरुवात केली. पालिकेच्या इंग्रजी माध्यमांच्या शाळा आणि पब्लिक स्कूलमध्ये लवकरच 876 शिक्षकांची भरती केली जाणार आहे. परदेशातील संस्थांमध्ये वैद्यकीय अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर आहे. यंदापासून नीट वैद्यकीय प्रवेश परीक्षा देणं बंधनकारक आहे. या परीक्षेचे गुण 3 वर्ष ग्राह्य धरण्याचा निर्णय भारतीय वैद्यक परिषदेने घेतलाय. त्यामुळे परदेशी जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मुंबईसह राज्यभरातील बहुतांश केबल चालकांनी ग्राहकांना पॅकेज निवडायचा अधिकार देण्याऐवजी स्वतःच वेगवेगळे पॅकेज तयार केले. त्यामुळे ग्राहकांकडून त्यानुसार जादा शुल्क आकारलं जाते आणि याचा ग्राहकांना मोठा फटका बसतोय. जानेवारी 2019 मध्ये देशभरात सुमारे 9 लाख रोजगार उपलब्ध झालाय. EPFO वेतन तपशिलातून ही माहिती समोर आली. गेल्या वर्षीच्या जानेवारी महिन्यातील आकड्यांची तुलना केल्यास यावर्षी नव्या नोकऱ्यांमध्ये 131% वाढ झाली. गेल्या 17 महिन्यातला हा उच्चांक आहे. खासदार राहुल शेवाळे यांना नुकताच सर्वोत्कृष्ट संसदपटू पुरस्कार प्रदान करण्यात आला. दक्षिण मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांनी खासदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये पर्यावरण संवर्धन आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी अनेक मुद्दे संसदेत मांडले. त्यांच्या प्रभावी संसद कारकिर्दीचा सन्मान करण्यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. ओला आणि उबेर या खासगी टॅक्सी सर्व्हिसने दररोज हजारो प्रवासी प्रवास करत असतात. कर्नाटकात या ओला टॅक्सी सर्व्हिसवर 6 महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे. कर्नाटक सरकारनं ओलाचा परवाना 6 महिन्यांसाठी रद्द केला आहे. त्यामुळे सध्या कर्नाटकातील सर्व ओला टॅक्सी या उभ्या असल्याचं बघायला मिळत आहे. शिवजयंती उत्सव तिथीप्रमाणे आज जगभरात साजरा होतोय. किल्ले रायगड आणि शिवजन्मस्थळ शिवनेरीवर मोठ्या संख्येनं शिवभक्त आज रयतेच्या राजाला मानाचा मुजरा करण्यासाठी येत आहेत. राज्यातही शिवसेनेनं अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलंय. तर मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याला मानवंदना देणारा मोठा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आलाय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे या शिवजन्मोत्सव कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. तर दरवर्षी शिवसेना तिथीप्रमाणेच शिवजयंती साजरी करते. लोकसभा निवडणुकीसाठी बिहारमधील महाआघाडीचं जागा वाटप जाहीर करण्यात आलं. यामध्ये 20 जागा लालू प्रसाद यादव यांचा पक्ष राष्ट्रीय जनता दल लढणार आहे. तर काँग्रेसला 9 जागा देण्यात आल्यात. राजदचे प्रवक्ते मनोज झा यांनी पत्रकार परिषदेत जागा वाटप जाहीर केलंय. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी गुजरातच्या गांधीनगर लोकसभेच्या जागेवरून भाष्य केले. गांधीनगर लोकसभेतून जितक्या वेळेस तिथून जिंकून आले त्यांच्या विजयाच्या यशामागे भाजप अध्यक्ष अमित शहा होते असं वक्तव्य केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले. गांधीनगरची उमेदवारी घोषित झाल्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी हे विधान केलंय. जम्मू काश्मीरमधील फुटीरतावादी नेता यासिन मलिकच्या जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटवर केंद्र सरकारनं बंदी घातली. दहशतवाद विरोधी कायद्यान्वये ही कारवाई करण्यात आली. पुलवामा हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना मदत करण्याच्या आरोपांवरून फुटीरतावादी नेत्यांविरोधात कारवाईचा फास आवळण्यास केंद्र सरकारनं सुरुवात केली असून यासिन मलिकला अटक करून जम्मूमधील बालवल कारागृहात त्याची रवानगी करण्यात आली होती. राहुल गांधींचे सल्लागार असलेले सॅम पित्रोदा यांनी भारतीय हवाई दलानं पाकिस्तानात घुसून बालाकोटमध्ये केलेल्या एअर स्ट्राईकवर प्रश्न उपस्थित करताना वादग्रस्त वक्तव्य केलंय. पुलवामासारखे हल्ले होतच असतात, पण त्यामुळे पाकिस्तानवर हल्ला करणं चुकीचं आहे. इतकंच नाही तर काही लोकांच्या चुकीची शिक्षा संपूर्ण देशाला कशी, अशा प्रकारचं वादग्रस्त विधान त्यांनी केलंय. काँग्रेस नेते सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त वक्तव्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरून चांगलाच समाचार घेतलाय. विरोधक वारंवार आपल्या सुरक्षा दलांचा अवमान करत आहेत. मी माझ्या सहकारी भारतीयांना आवाहन करतो की त्यांनी विरोधी नेत्यांना त्यांच्या वक्तव्याचा जाब विचारावा असं मोदींनी म्हटलंय. केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी देखील पित्रोदांच्या वक्तव्यावर जोरदार टीका केली आहे. काँग्रेसच्या पळपुट्या धोरणांमुळेच देशावर हल्ले झाल्याची टीका नक्वी यांनी केली आहे. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री BS येडियुरप्पा यांनी भाजपच्या केंद्रीय समितीला 1800 कोटी दिल्याचा आरोप करण्यात आला. भाजपच्या केंद्रीय समितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजनाथ सिंग, नितीन गडकरी हे वरिष्ठ नेते. पंतप्रधानांनी या प्रकरणी समोर येऊन सत्य सांगावं असं आव्हान त्यांनी काँग्रेसला दिलंय. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. चित्रपटाच्या टायटलमध्ये गीतकार म्हणून जावेद अख्तर यांचा उल्लेख करण्यात आलाय. मात्र या चित्रपटासाठी गीत लिहिलं नसल्याचं ट्विट जावेद अख्तर यांनी स्वतः केलंय. टायटलमध्ये नाव पाहून धक्का बसल्याचं देखील जावेद अख्तर यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हटलंय.
मथुरा मतदारसंघातून भाजपकडून हेमा मालिनी निवडणूक लढणार आहेत. आता हेमा मालिनी विरोधात डान्सर सपना चौधरी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. सपना चौधरी काँग्रेस पक्षाच्या काही बड्या नेत्यांच्या संपर्कात असून मथुरा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं म्हटलं जात आहे. लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर आता दक्षिणेतले प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राजही निवडणुकांच्या रिंगणात उतरलेत. मोदी सरकारवर टीका करणं आणि समाजातील अनेक प्रश्नांवर मत मांडणारे प्रकाश राज चर्चेत असतात. आता त्यांनी पुन्हा भाजप आणि काँग्रेसवर टीका केली. हे दोन्ही पक्ष देशाचा विकास करण्यात अपयशी ठरल्याचं ते म्हणाले. गोव्याचे नवे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी नवी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. यावेळी मोदींनी प्रमोद सावंत यांचं कौतुक केलं. पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणले गेलेत आणि त्याच पार्श्वभूमीवर भारत सरकारनं पाकिस्तान नॅशनल डे निमित्त आयोजित विविध कार्यक्रमांवर बहिष्कार टाकलाय. मात्र पाकिस्तान नॅशनल डे निमित्त भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्याचा दावा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केलाय. इम्रान खान यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. जम्मू आणि काश्मीरमधील फुटीर विचारसरणी पोचणारी सर्वात जुनी संघटना असलेल्या JKLF वर शुक्रवारी बंदी घालण्यात आली आहे. यासीन मलिकच्या नेतृत्वाखालील ही संस्था सुरू होती. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अंतर्गत सुरक्षा विषयक समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. जम्मू काश्मीरमधील शोपिया, बांदीपोरा आणि सोपोरमध्ये 4 वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चकमकींमध्ये भारतीय जवानांनी 7 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलंय. तर जम्मू काश्मीरमधील शोपिया, बांदीपोरा आणि सोपोरमध्ये या ठिकाणी करण्यात आलेल्या चकमकीत भारतीय जवानांनी अशा प्रकारे 7 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. 2 दिवसानंतर 70 फूट खोल बोरवेलमध्ये अडकलेल्या चिमुरड्याची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. हरियाणातील हिसार या ठिकाणी असलेल्या बलसामंत गावातली ही घटना आहे. लष्कराने बोरवेलमधून या चिमुरड्याची सुटका केली आहे. कोलकात्यातील हावडा इथल्या एका मिठाईच्या दुकानात विविध प्रकारच्या मिठायांवर विविध राजकीय पक्षांची चिन्ह साकारण्यात आली आहेत. लोकांनी योग्य उमेदवाराला जास्तीत जास्त मतदान करावं यासाठी हा प्रयत्न असल्याचं दुकान मालकानं म्हटलंय. तर या प्रयत्नामुळे चांगला आर्थिक फायदा देखील होत असल्याचं त्यांनी सांगितलंय. बातमी आंतरराष्ट्रीय विश्वातून. मोझांबिक हा आफ्रिकेतला छोटासा देश इडाई या चक्रीवादळानंतर असलेल्या पूरस्थितीशी झगडतोय. वादळ संपून 6 दिवस उलटले तरी देखील काही लाख लोकवस्तीचा देश पाण्याखाली गेलाय. तर सगळीकडे ही स्थिती असल्याचं सध्या बघायला मिळते. शेकडो लोक आतापर्यंत मरण पावले असून लाखो विस्थापित झाले. तर वादळ शमेपर्यंत इथे मदत पाठवणं देखील शक्य नव्हतं. फेसबुकच्या 60 कोटी युजर्सचा पासवर्ड लीक झाल्यामुळे फेसबुक युजर्सची प्रायव्हसी धोक्यात आली आहे. हा डेटा लीक झाल्यावर फेसबुकनं आपली चूक मान्य करत युजर्सला नोटिफिकेशन पाठवून पासवर्ड बदलण्याचा सल्ला दिला, अशी माहिती फेसबुकनं दिली आहे. तसंच डेटा लीक प्रकरणाची पुढील 2 महिन्यात सखोल चौकशी केली जाईल असं देखील फेसबुककडून सांगण्यात आलं आहे. गुगलची लोकप्रिय सोशल नेटवर्किंग सेवा गुगल प्लस पुढील महिन्यापासून बंद होणार आहे. त्यामुळे कंपनीतर्फे या प्लॅटफॉर्मवरील सर्व युजर्सचा डेटा 2 एप्रिलपासून काढण्यास सुरुवात होणार आहे. ही सेवा बंद करणार असल्याची घोषणा गुगलतर्फे गेल्या वर्षीच करण्यात आली होती आणि त्याची तयारी म्हणून फेब्रुवारी 2019 पासूनच गुगल प्लसची विविध फीचर्स ऑफलाईन करण्यास सुरुवात करण्यात आली होती. आता कंपनीनं युजरचा डेटा नष्ट करण्यास सुरुवात केली आहे. आणि आता बातमी क्रीडा विश्वातून. IPLच्या 12व्या पर्वाला आजपासून सुरुवात होतीये. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यात आज पहिला सामना होणार आहे. तर लोकसभेच्या निवडणुकीमुळे यंदा IPLच्या सामन्यांना लवकर सुरुवात होतीये. भारताचा कर्णधार विराट कोहली लवकरच कसोटी क्रिकेट सामन्यातही आपली 18 क्रमांकाची जर्सी परिधान करताना दिसून येईल. कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलनं कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या सर्व संघांना खेळाडूंच्या जर्सीवर नाव आणि नंबर टाकण्याला हिरवा कंदील दाखवलाय. पुलवामा इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले होते. या शहीद जवानांच्या कुटुंबियांना मदतीचा हात देण्यासाठी IPLमधील चेन्नई सुपर किंग्सचा संघ पुढे आलाय. आपल्या पहिल्या सामन्यातून मिळणारी सर्व रक्कम चेन्नईचा संघ शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करणार आहे. आणि बातमीसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी बघत रहा फक्त न्यूज 18 लोकमत.